नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र अभिजित. चला, आज आहे शनिवार, तर आज मला योगाला सुट्टी आहे, त्यामुळे आलोय मी आज परत वॉकला. सोमवार पासून घटस्थापना आहे, तर आज आपण अशा 3 मंदिरांमध्ये जाणार आहे की जे पुण्यामध्ये त्यांचं महत्व वेगळं आहे. आणि जसं पर्वती आहे, तसं शनिवार वाडा आहे, त्याच बरोबरीने ही अशी 3 मंदिर आहे. तर आज असं आहे की काल रात्री झोपताना माझ्या मानेला काहीतरी इश्यू झालाय आणि माझी मान पूर्ण पॅक झालीय. प्रचंड पेन पण होतोय, पण याचा माझ्या जिम वरती परिणाम नाही व्हायला पाहिजे, कारण बऱ्यापैकी मी माझं वजन कमी केलंय आणि परत मला जिम आता बंद नाही करायची. कारण जसे तुम्हाला रिझल्ट मिळत जातात तसं तुमचं मग ते एक मोटिवेशन येतं तुमच्यामध्ये. तर आज आपण आलो एक पहिल्या मंदिरामध्ये, की जे मंदिर आहे तळजाई मंदिर. आपण दर्शन घेऊन नंतर तुम्हाला याची माहिती सांगतो मी. हा रोड जातो खाली आणि ते तळजाईचं मंदिर आहे. घटस्थापनेची तयारी चालू आहे. तळजाई मंदिराच्या पायथ्याशी सुवर्ण सोसायटी, आणि त्यामध्ये माझा जन्म झाला होता. माझं बालपण तिथे गेलंय. घर नंबर ते होतं 905. आणि मला अजून आठवतंय की आम्ही प्रत्येक नवरात्रीमध्ये आम्ही खालपासून वरपर्यंत चालत चालत यायचो. तर हे ते मंदिर आहे. ऍक्च्युली ह्या मंदिरामध्ये मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो. 3 स्वयंभू मूर्ती आहेत. त्यामध्ये एक तळजाईची मूर्ती, एक तुळजाभवानी आहे आणि एक अजून एक मूर्ती आहे, ती पद्मावतीची मूर्ती आहे. येस, त्या 3 मूर्त्या स्वयंभू मूर्ती आहेत. आणि हे मंदिर 400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. असं म्हणतात की इथे एक हवेली होती की जी आता एकदम पडीक अवस्थेमध्ये. काही लोक तिला भूत बंगलाही म्हणतात. ते प्रत्येकाचे हे असतात की एखादी जर का वास्तू असेल आणि ती जर का पडीक असेल तर तिथं भूत आहे, असं लोकांचं एक हे असतं की त्या पद्धती. पण त्याला असं म्हणतात की तो भूत बंगला. आम्ही लहानपणी पण बघायचो तेव्हा ते सर्व त्या म्हणायचे तो भूत बंगला आहे. असो, चला आता आपण मंदिरामध्ये जाऊयात आणि देवाचं दर्शन घेऊयात. नवरात्र उत्सवाची तयारी सगळीकडे चालू आहे. तर आता माझ्या मागे तुम्ही बघू शकता की मंडप आहे मागे, आणि मंदिरामध्ये पण ती तयारी चालू असेल. तर सोमवार पासून जे घटस्थापना आहे तिथपासून मग तुम्हाला इथं गर्दी दिसेल. तर आपलं पहिलं मंदिर आहे तळजाई मंदिर. तुला आतमध्ये जाऊयात. नवरात्रीची तयारी झालेली आहे, सर्व सजलेलं आहे. तळजाईला तुम्हाला ना बरेच लोक असे जॉगिंग करताना, रनिंग करताना दिसतात. त्यामुळे असा सकाळी सकाळी असा उत्साह येतो. जॉगिंग ट्रॅक आहे आणि मध्ये ह्यांचं क्रिकेटचं ग्राउंड आहे. मस्त यार इथे खेळायला. मी लहानपणी इथे यायचो क्रिकेट खेळायला, तेव्हा हे एवढं डेव्हलप नव्हतं. इथंच पलीकडे झुबेचा बंगला आहे की ज्याला लोक भूत बंगला म्हणत होते. आता तो पूर्ण पडीक झालाय, स्वतः इथून दिसत पण नाहीये. जेव्हा माझ्या मानेमध्ये क्रॅम्प आला तेव्हा कळलं मला की लोक हेल्थ इज वेल्थ का म्हणतात. खरंच आपली हेल्थ फार महत्वाची. भले 2 पैसे नसले तरी चालतील. बॉल आलाय ह्यांचा क्रिकेटवाल्यांचा. वाह, क्या बात है. 6.
मानेची जी मुवमेंट होती ती फक्त लेफ्ट आणि राईट होती. अपडाऊनला मला इतका पेन होतोय ना. तर आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की जिम करताना हे काय होतं, जिम स्किप नाही करायचं. जर का नाही झालं माझं जिम, तर मी जाणार जिम मध्ये आणि कार्डिओ करणार, असं काहीतरी करेल. चला, आता तळजाई जर आपण कव्हर केलीये, पुढचं मंदिर आपण करूयात. आता आपण आलोय तळजाईच्या पायथ्याशी जे मंदिर आहे त्याचं नाव आहे पद्मावती. त्या मंदिरामध्ये आलोय. इथं पण बऱ्यापैकी नवरात्रीमध्ये गर्दी असते आणि त्या मंदिराहूनच या एरियाचं नाव पण पद्मावती पडलंय. तर आपण ह्याचं दर्शन घेऊयात. पद्मावती म्हणजे तिरुपती बालाजीची पत्नी, तुम्हाला माहितीच असेल. नवरात्रीसाठी हे पूर्ण सजावट केली आहे. सोमवारी घटस्थापना, त्यानंतर इथे जी गर्दी असेल ती तुफान असणार आहे. आता जी शांतता आहे ती 10 दिवसामध्ये नसणार परत. आता आपण दर्शन घेऊयात. चला. ही वडाची झाडं किती जुनी आहेत. मी लहानपणापासून ही झाडं बघतोय. एक मंदिरात 5 मिनिटं बसूयात. कमालीची शांतता लाभते इथे. 5 मिनिटासाठी बसतोय मी इथे आणि ध्यान करतोय, मेडिटेशन. कुठला आहे? बाहेर निघण्यासारखं. कुठला आहे हा? तस्कर आहे. अच्छा, विषय आहे ना? नाही ना? नाही, दुसरं झाकण आहे का तिथं बघ. तिसरं मंदिर आहे हे शंकर महाराज मठ. ह्याच्या आतमध्ये शूटला परमिशन नाहीये, पण हे शंकर महाराजांचा, त्यांनी इथे समाधी घेतली होती. प्री वर्कआउटमध्ये मी घेतोय एक पेरू आणि ब्लॅक कॉफी. ॲक्च्युली मान एवढी दुखती आहे तरी पण मी आता जिमला चाललो आहे. जिममध्ये वर्कआउट करेल का नाही माहीत नाही, पण मी कार्डिओ करून येणार आहे. आता जस्ट झोपेतून उठलो मी, मेडिसिन घेऊन झोपलो होतो मी. तर बघूयात, पण जिम स्किप नाही करणार मी. जाईल, थोडासा कार्डिओ करेल, स्ट्रेचिंग करेल आणि येईल मी. तर चला, आता आपण डायरेक्ट भेटूयात उद्या. जिम नंतर मी डॉक्टरकडे चाललो. तर मानेचं काय आहे ते बघूयात आपण. भेटूयात उद्या. ऑलमोस्ट 7 वाजलेत आणि माझा डिनर पण झाला आहे. जिममध्ये कार्डिओ केला आज मी, अर्धा तास वॉकर आणि स्ट्रेचिंग थोडं केलं. तर डॉक्टरकडे जाऊन आता बऱ्यापैकी मानेला जरा आराम वाटतोय. चला, आजचा दिवस संपवतो आपण इथेच. आपण उद्या जाऊयात नवीन ठिकाणी. चला, गुड नाईट.